आणि आमच्या ग्रामस्थांना विनंती आहे, महाराष्ट्र गावातील आमचे समस्त ग्रामस्थ यांना विनंती आहे, कृपया दुपारच्या सत्रामध्ये या विद्यालयाच्या मैदानात कोणतीही फोर व्हीलर आत घेतली जाणार नाही. पण अनेक मान्यवर आपण अनेक मान्यवरांना निमंत्रित केलेलं आहे. प्रणव यांच्या तारखांसाठी आदेश तुझे जाऊन लोक असतो तर होऊन आपण आखाड्यापासून वापरू. दुपारच्या सत्रासाठी आमच्या ग्रामस्थांना नम्रपूर्वक विनंती आहे, कृपया येताना कोणीही या मैदानाच्या आतमध्ये फोर व्हीलर घेऊन येऊ नका. अनेक निमंत्रित पाहुणे आपण या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत, त्यांच्या गाड्यांसाठी आपण या शेजारचं मैदान राखीव ठेवत आहोत. तेव्हा आमच्या माळगावच्या समस्त ग्रामस्थांना नम्रपूर्वक विनंती, कृपया येताना फोर व्हीलर आतमध्ये घेऊन येऊ नका. समोर बाहेर एक मैदान आहे, तिथे किंवा आपण रस्त्यावर आपण ती गाडी लावू शकता. आतमध्ये कुठल्याही गाडीला एंट्री दिली जाणार नाही, ही कृपया विनंती. माती विभागामध्ये ज्या मल्लांनी आपली नावं दिलेली आहेत त्यांनी आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी समोर आपण वाटप सुरू करतोय. त्यांना विनंती आहे, सर्व मल्ल माती विभागामधील सर्व मल्लांना विनंती आहे, आपण समोर या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आपलं प्रमाणपत्र आपण या ठिकाणी देतोय. चला लवकर. त्याचबरोबर विजय भालकर आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत विनंती. विजय भालकर आपण व्यवस्थित या सगळ्या पुस्तक पोराचं नाव काय हवेलीचं? हे हवेलीचं पोराचं नाव काय? आणि एकच वर्षाचा अहिल्यानगरचं अधिवेशन या मुळशीच्या सुपुत्रानं भागानं गाजवलं. पृथ्वीराज मोहळ कमी वयात झालेला महाराष्ट्र केसरी एक युवराज पाटील आणि एक पृथ्वीराज मोहळ दोघांनी भाग मिळवला. कमी वयात महाराष्ट्र केसरीचा गदेला हा मिळवला आणि ओंकार मोठे हवेलीचा त्याच्याबरोबर टक्कर देतोय. क्वार्टर फायनलची ही लढत कष्टाने कष्ट करण्याची तयारी उपमहाराष्ट्र केसरी राजाभाऊ मोहोळ यांचा हा चिरंजीव. सोपी नाही गोष्ट. सगळ्यांच्या नजरा या पृथ्वीकडे आणि महाखेळवरती हा थरार पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्ह्यात नेतृत्व करण्यासाठी या स्पर्धेत उतरलाय. सायंकाळच्या सत्रात आणखी लढती पाहायला मिळणार आहे. सेमी फायनल फायनल त्यामुळे जबरदस्त सुरत म्हाळुंगे मुक्कामी वा आणि ओंकार भोसले लढतोय. त्याला महत्व आहे, आक्रमकता आहे आणि लाल शून्य निळा 6 पहिल्या फेरीचा मध्यंतराचा 2 फलक 6 गुण मिळवला. नाही सराव आणि पहा माता पित्यांचं किती कष्ट असतात. पृथ्वीराची आई म्हणजे माता पिता किती दयाचा हरिक वाटे देवा देवालाही बाबा अशी संतती वाघासारखी संतती निर्माण व्हावी आणि ते पृथ्वीराजनं करून दाखवलंय. एका दिवशी मैदानांना 3-3 गदा जिंकणारा, 3 आखाडे पार करणारा एका चित्ती पैलवान आणि अशा ठिकाणी ओंकार शवास ओंकार नवोदित आहे, पण तो लढतोय. शेर हिंमत आहे दोघांच्या मध्ये. असे महान मल्ल आज पुणे जिल्ह्याच्या निवड चाचणीमध्ये उतरलेले आहेत मोठ्या हिमतीनं. अहिल्यानगरचं आणि स्वतः सगळे हे मंडळी त्या ठिकाणी होतं. प्रत्यक्ष जिद्द आणि कष्टाची तयारी असेल ना तर होऊ शकतं. होय पण मला वाटतं ताकद निर्माण करून धाव पिठाची सराव करून हा महाराष्ट्र केसरी झालेला आणि सत्कार सुद्धा म्हाळुंगेच्या मंडळींना ठेवलेला आहे सायंकाळच्या सत्रात. आणि समीर भाऊ कुडेकर आणि समस्त ग्रामस्थ मंडळी म्हाळुंगेला पैलवानकीची परंपरा मल्ल सम्राटाची ही खानदानी
कुस्तीची परंपरा मारून गेला आहे आणि म्हणूनच हे आयोजन संपूर्ण सायंकाळच्या सत्रात हाऊसफुल स्टेडियम होणार आहे. सुंदर आयोजन करून बैठक व्यवस्था आणि अखंड पुणे जिल्ह्याचं 13 तालुक्याचं लक्ष असलेली ही स्पर्धा आहे. निवड सरते आणि पर्यायानं महाराष्ट्र केसरीला पुणे जिल्ह्यातून कोण नेतृत्व करणार याची महाराष्ट्राला उत्कंठा आहे. 0-8 आणि 10चा फरक असतो. एका धामात 10 गुण घेतले किंवा 10 सेकंदात 10 गुण घेतले तर कुस्ती तिथेच थांबली जाते. हा नियम आहे आणि लढतंय होऊ शकतं. कष्ट करण्याची तयारी पाहिजे. फक्त ओंकार गोष्ट नवोदित असला तरी उतरलं हिमतीनं. फक्त कष्ट करा. कुस्ती म्हणजे एक तपश्चर्या आहे, अखंड साधना. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज मोहन विजय बटर कुस्ती होती.